पुणे परिसरामध्ये 3 नव्या महापालिका कराव्या लागणार अशी घोषणा उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवारांनी केलेली आहे। चाकण आणि परिसरामध्ये महापालिका करावी लागणार आहे असं अजित पवारांनी म्हटलेलं आहे। तसंच मांजरी, फुरसुंगी, उरळी देवाची या भागामध्ये एक महापालिका आणि चाकण आणि हिंजवडी भागामध्ये ही महापालिका करावी लागेल असंही अजित पवारांनी यावेळी बोलताना सांगितलंय। तर अजित पवार यांनी पुण्यामध्ये 3 नव्या मनपा कराव्या लागतील असे संकेत दिलेले आहेत। त्यामुळे अजित पवारांचे हे वक्तव्य अत्यंत मोठं असं मानलं जाते। पुणे परिसरामध्ये 3 महापालिका कराव्या लागतील। चाकण आणि परिसरामध्ये एक महापालिका होईल, तर हिंजवडीमध्ये एक महापालिका, तर मांजरी, फुरसुंगी, उरळी देवाची या 3 भागांमध्ये एक मनपा असेल असं अजित पवारांनी म्हटलेलं आहे। खूप तुम्ही त्रास सहन केलाय, तुम्ही सहनशीलता दाखवली। पूर्वीचा आपला खेडचा परिसर, राजगुरुनगरचा परिसर आणि त्याच्यानंतर झालेली आपली इंडस्ट्री, मी आपल्याला सांगतो तुम्हाला आवडो किंवा न आवडो, पण कदाचित आपल्याला नजीकच्या काळामध्ये चाकण आणि या सगळ्या परिसरामध्ये महानगरपालिका करावी लागणार आहे। पुढे पिंपरी चिंचवड, त्याच्यानंतर वाघवस्ती, लोणी काळभोर, वाघोली, मांजरी, दोन्ही मांजरी या सगळ्या भागामध्ये इथे एक महानगरपालिका करावी लागेल। फुरसुंगी, उरळी देवाची तो सगळा परिसर एक महानगरपालिका। आपण नदी ओलांडून इकडं आलो म्हणजे पिंपरी चिंचवड मधनं की बाकीच्या भागामध्ये एक आपल्याला महानगरपालिका करावी लागेल आणि एक महानगरपालिका आपल्याला हिंजवडी आणि तो सगळा वरचा परिसर आहे त्या भागामध्ये करावी लागेल। आणि या संदर्भात अधिक बोलूयात, आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। हेमंत, गेल्या काही दिवसांपासून अजित पवार पुण्यामधील विविध कामांची पाहणी करतायत, पुणेकरांच्या विविध समस्या जाणून घेत आहेत। त्यातच सुद्धा अजित पवारांनी महत्त्वाचं विधान केले। पुणे परिसरामध्ये 3 नव्या महापालिका असू शकतात असं त्यांचं म्हणणं आहे। काय नेमकं त्यांचं म्हणणं होतं? पुणे नाशिक महामार्गावरील चाकणच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न गेली काही दिवसापासून कठीण बनला होता आणि या वाहतूक कोंडीतनं कुठेतरी सुटका व्हावी यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज चाकण येथे पाहणी दौऱ्यासाठी आले होते। त्या सर्व अधिकाऱ्यांसोबत त्यांनी या वाहतूक कोंडीतनं सुटका करण्यासाठी काय उपाययोजना कराव्या लागतील या संदर्भात महत्त्वाची चर्चा केली, बैठक घेतली। याच वेळी या पुढच्या काळात या शहरांचा विकास होण्यासाठी नव्याने महानगरपालिका काही करावी लागतील। त्यांनी प्रामुख्याने चाकण आणि आजूबाजूचा जो काही परिसर असेल, पिंपरी चिंचवडची हद्द ओलांडल्यानंतर नदीपासून अलीकडच्या भागात एक नव्याने महानगरपालिका करण्याचा एक त्यांनी या ठिकाणी विषय प्रामुख्याने मांडला। त्यानंतरचा दुसरा विषय असेल वाघोली असेल, आजूबाजूचा जो कदम वाघवस्ती परिसर असेल त्या ठिकाणी एक नव्याने महानगरपालिका करण्याचा एक विषय त्यांनी प्रामुख्याने मांडला। हिंजवडी परिसरात सुद्धा एक नव्याने महानगरपालिका करण्याचा त्यांनी नक्कीच हेमंत, या सगळ्या शहरांचा विकास व्हावा यासाठीच अजित पवार यांनी या 3 नव्या मनपा या ठिकाणी केल्या जातील असं घोषणा केलेली आहे, अशी माहिती दिलेली आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।